नमस्कार मंडळी, मी अक्षता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये। तर टायटल आणि थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्लॉग कुठला रिलेटेड आहे। तर आज मी माझ्या मुलींचं वॉर्डरोब अरेंज करते आहे। तर मी विचार केला की चला मी तुमच्याशीही शेअर करू। तर हे जे वॉर्डरोब आहे हे आय थिंक मी मिशोवरनं ऑर्डर केलं होतं। तर 6 लेअरचं वॉर्डरोब आहे हे छोटंसं, आणि ह्याच्यावर जे आहे ते प्लास्टिकचं हे कवर आहे। प्लास्टिक आणि थोडंसं कापड मिक्स, म्हणजे मागच्या साईडला थोडंसं असं आहे आणि झिपमध्ये आहे हे। तर ह्याच्यामध्ये मी माझ्या दोन्ही मुलींचे कपडे अरेंज करते। तर ते कशा पद्धतीनं ठेवलेत हे मी पुढे दाखवतेच। तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे, खाली एक सतरंजी अंथरली आहे आणि त्याच्यावर सगळे कपडे काढून घेतलेले आहे। सो मला ते सॅग्रिगेट करता येतील आणि व्यवस्थित लावता येतील, कारण की स्कूल सुरू होऊन 2च दिवस झालेत आणि 2च दिवसातनं मुलींनी वाट लावून टाकली। म्हणजे मुळात काय वाटतं मला, म्हणजे हे वॉर्डरोब घेण्याचं कारण काय, आधीचं जे माझं मोठं कपाट आहे ते तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं पण असेल, पण मी कधीतरी दाखवेलच आता, उद्या परवा मी तेही क्लीन करायला घेईनच। तर त्याच्यामध्ये ना जो मिररचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 पार्टिशनमध्ये मी त्यांचे कपडे ठेवले होते। पण ते ना खोलायला आणि बंद करायला त्यांना खूप असा प्रॉब्लेम व्हायचा मुलींना, आणि मी दिलेले कपडे शक्यतो त्यांना पटत नाहीत। आता तुम्ही म्हणाल 3 आणि 4 वर्षाच्या तुझ्या मुली आहेत, तर हो खरंच ज्यांच्या घरी असेल त्यांनी कॉमेंट करून सांगा तुमचंही असं आहे का। तर माझ्या मुलींना त्यांच्याच आवडीचे कपडे रोज घालायचे असतात। बऱ्याचदा ते रिपीटेडली पण तुम्हाला दिसतील ब्लॉगमध्ये, कारण की त्यांना तेच आवडतात, ज्यामध्ये ते कम्फर्टेबल आहे तेच त्यांना परत परत घालायचं असतं। आणि काही कपडे तर असे त्यांना ते हातही लावत नाही। सो अशी परिस्थिती असते। एनिवेज, तर मी आता हे सगळे सॅग्रिगेट करते आहे, सेपरेट लावून घेते आहे। आणि खूप सारे कपडे मी मागे उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच डिक्लटर केले होते, जे स्पेशली थंडीत आणि पावसात वापरले गेले होते ते। आणि आत्ता पण मला बरेच करायचे, पण मी आता नाही करणार कमी कपडे, कारण की ना आता येणार आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर कपडे लागतात। सतत ह्या मुली गॅलरीत जाऊन भिजून येतात किंवा स्कूलमधनं आल्यावर क्लासमधनं आल्यावर सतत चेंज करायचं असतं त्यांना, आणि थंडीतही भरपूर कपडे घालायचे असतात। त्याच्यामुळे मग मी आत्ता काही कमी करणार नाही, उलट आता कपडे वाढतच जाते। जसं की आता सगळे आपले सणसूद वगैरे सुरू होणार आहेत, तर प्रत्येक सणाला कपडे घेतलेच जातात। सो तेव्हा आता हे ॲडिशनली ॲड होणार आहे, आणि मी शक्यतो ट्राय करणार की याच्यामध्ये बसतील ना तेवढेच कपडे ठेवावेत, बाकी सगळे काढून टाकावेत। आणि न्यू जर काही असतीलच फ्रॉक वगैरे तर ते मी आमच्या कपाटात हँग वगैरे करेल। पण आता बास झाले, आता एवढे कपडे नकोच आहेत असं मला कधी कधी वाटतं, कारण की आपले कपडे फोल्ड करून ठेवणं परवडतं, म्हणजे अवघड नाही वाटत। पण ह्यांचे हे छोटे छोटे कपडे सगळे पेअर वाईज लावून ठेवणं हे खूप अवघड आहे, आणि ते ना एकावर एक बऱ्याचदा बसत नाही। आता सपोज की डेनिम आहेत, फ्रॉक आहे, टी शर्ट आहेत, ते एकावर एक राहतात, पण काही असे सॉफ्ट असतात, सिल्की असतात, जे पडत राहतात ना सतत, ते एकावर एक नाही राहत। तर त्यामुळे असं होतं। आणि ह्याच्या साईडला पण दोन्ही साईडला पॉकेट आहे, जर तुम्हाला सॉक्स किंवा रुमाल असं काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता। मी शक्यतो सॉक्स ठेवणं प्रेफर करते आणि रुमाल मी आतमध्येच ठेवते, बाहेर नाही ठेवत। सो आता माझं ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे आणि आता वरचंच राहिलेलं आहे, तर तेवढं करते आणि मग मी तुम्हाला दाखवते, म्हणजे व्हॉईस ओव्हर न करता डायरेक्टली सांगते की मी कशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे। हा आर्याचा लास्ट इयरचा स्कूलचा ड्रेस आहे, जो आता तिला नाही लागत। सो आता माझं हे वॉर्डरोब जे आहे माझ्या मुलींचं ते आवरून झालेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते आता की मी कशा पद्धतीने दोन्ही मुलींचे कपडे त्याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत। आणि यूजफुल आहे वॉर्डरोब, फक्त थोडंसं ना हा जो बाहेरचा कवर आहे तो थोडासा व्यवस्थित वापरायला लागतो, कारण की तो सहज फाटतोय। हां, जर फाटला वगैरे तर तुम्हाला ते आपलं रेनकोट वगैरे शिवतात ना त्या ठिकाणाहून शिवून आणावं लागेल, पण ते फाटते। आणि नुसतं जर अजून मिळत असेल तर तुम्ही एक्सचेंजला घेऊ शकता। मला माहिती नाही नक्की हे फक्त वरचंच मिळतं की नाही, जर मिळालं तर मी सांगेलच तुम्हाला, कारण की अल्टरनेटिव्ह असेल तर हे पुसून घेतलं तरी क्लीन होतं, पण जर कोणाला वॉश करायची सवय असेल तर त्यांच्यासाठी ते बरं पडेल 2 असले की आटून पाटून। किंवा मुलगा मुलगी असेल तर तुम्ही एक ब्लू आणि एक पिंक असं पण घेऊ शकता। मी दोन्ही मुली आहेत तरी पण ब्लूज घेतलाय, कारण की पिंक हा खूप लवकर घाण दिसणार, कारण माझ्या घरात धूळ खूप येते, त्यामुळे मी ब्लू घेतलेला आहे। सो येस, आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं कपडे अरेंज केलेले आहेत। तर हे जे वरचं आहे हे सर्कल, हाफ सर्कल आहे, त्याला अशी चेन आहे
तर याच्यामध्ये विशेष नाही, पण त्यांच्या सगळ्या कॅप आहेत ज्या आपण उन्हाळ्यात वगैरे घालतो त्या, आणि इथे काही असे कपडे आहेत जे त्यांना नाही लागत, लेहंगे वगैरे. आणि हे ना त्यांचे सगळे जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत त्याच्यावरचे दुपट्टे आहेत, तर ते एकीकडेच ठेवलेत, कारण खाली ना सारखे ते चेनमध्ये अडकतात, त्यामुळे ना ते सगळे इथे एकत्र ठेवलेले आहेत. म्हणजे इथे शक्यतो यूजफुल गोष्टी नाही ठेवल्यात, म्हणजे नेहमी लागणाऱ्या गोष्टी नाही ठेवल्यात, फार क्वचित लागतील अशाच गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आता हे मेन जे आहे ते आपण ओपन करूयात. सो हे पहा, हे असं दिसतंय आणि अरेंज केल्यावर किती सुंदर दिसतंय हे, है ना. तर स्टार्टिंगपासून सांगते. तर आत्ता इथे फार कमी कपडे, तुम्हाला वाटेल 2 मुली आहेत आणि कपडे कमी आहेत, कोणाला मे बी जास्त पण वाटू शकतात, पण मध्यंतरी खूप सारे कपडे मी डिक्लटर केले होते उन्हाळ्याच्या आधी, आणि आत्ता नाही करणार आहे डिक्लटर, कारण की आता पावसाळ्यात आपल्याला जसे भरपूर कपडे लागतात, त्यामुळे. सो सांगते मी इथे काय काय ठेवलं आहे. इथे त्यांचे सगळे रुमाल आहेत, आता रोज स्कूल आहे, बाहेर पडावं लागतं तर रुमाल लागतात. इथे सगळ्या शॉर्ट्स आहेत, अशा शॉर्ट्स की फक्त शॉर्ट्स आहेत ज्याच्यावर टी शर्ट घालायला लागतं, तर टी शर्ट मी खाली ठेवलेत. आणि इथे त्यांचं इनरवेअर आहे, जसे की पॅन्टीज आहे, शॉर्ट्स आहेत, स्लीव्स आहेत, असं सगळं इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर सेकंड ह्याला इथे सगळे टी शर्ट्स आहेत हे, तर ह्या टी शर्ट्सवर ह्या पॅन्ट्स आणि ह्या शॉर्ट्स घालू शकते अशा. तर ह्या शॉर्ट्स मी खाली पण घेऊ शकते. इथे आता स्कूलचे ड्रेस येतील त्यांचे, ते जे की वॉश करायला गेलेत, मग ह्या शॉर्ट्स मी खाली घेईल. म्हणजे इथे सगळे घरात घालायचे कपडे, ह्या लॉंग पॅन्ट, हे वरती शॉर्ट्स आणि इथे टी शर्ट्स, आणि हे नाईट सूट्स आहेत. त्यानंतर खाली इथे सगळे त्यांचे डेनिम्स आहेत. इथे म्हणजे हे थोडक्यात बाहेर जायचे कपडे आहेत, तर ह्या डेनिम्स आहेत. हे पॅन्ट शर्ट किंवा स्कर्ट आणि टी शर्टचा सेट आहे. इथे टॉप आहेत. त्यानंतर इथे सगळे ना त्यांचे रोज घरात घालायचे, म्हणजे क्लासला किंवा जवळपास आपण जातो ना भाजीला वगैरे घेऊन मुलांना, किंवा जस्ट एक राऊंड वगैरे मारायला गाडीवर आपण असंच जातो, तर हे ना थोडंसं सिल्की असल्यामुळे हलतं आहे, अदरवाईज इथे छान कपडे बसतात. तर जसे स्कर्ट टॉप्स आहेत किंवा शॉर्ट्स आणि टी शर्टचं पेअर असतं, त्यानंतर फ्रॉक्स असतात, तर ते सगळे इथे आहेत. आणि खाली जे असे कपडे जे ओकेजनली घालतो आपण फंक्शनचे, जसे की शरारा वगैरे आहे, कुर्ती पॅन्ट वगैरे आहे, ते सगळे इथे ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे अरेंज केलेलं आहे. सो येस. आणि हे वॉर्डरॉब आहे ना, मी आमच्यात जे मोठं कपाट आहे त्याच्या शेजारी ठेवते, कारण की तिथेच स्पेस आहे, दुसरी स्पेस नाही आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं घर लहान आहे. सो येस, तर ते मी तिकडे ठेवून देते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, भेटते उद्या एका छानशा व्लॉग्स आहेत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.